फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आजच्या हा व्हिडिओ मी बनविला आहे स्पेशली ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आणि त्यांना प्रोग्राम रन करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. नेमकीच तुमची 10वी झालेली आहे आणि तुम्ही डिप्लोमाला आला असताना तर सी लँग्वेज आता तुम्हाला सब्जेक्ट आलेला आहे. सी लँग्वेज PIC म्हणून सब्जेक्ट आहे. PIC प्रोग्रामिंग इन सी. तर यासाठी तुम्हाला लॅपटॉप लागणार आहे का? तर मित्रांनो, बिलकुल बी नाही. लॅपटॉप तुम्हाला आत्ताच लागणार नाही. तुम्ही म्हणता सर मग आम्ही प्रोग्रामिंग कशी करायची? तर मित्रांनो, ही बेसिक प्रोग्रामिंग आहे. बेसिक प्रोग्रामिंग ही सी लँग्वेज हे सर्व बेसिक प्रोग्रामिंग आहेत. तुम्हाला लॅपटॉप हे सेकंड इयर झाल्यानंतर जी इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते का तेव्हा तुम्हाला तुमचा लॅपटॉप लागतो आहे. त्यामुळं तेव्हाच लॅपटॉप घ्यायचा. आता लॅपटॉप घ्यायची गरज नाही. हे 2 वर्ष तर लॅपटॉप घ्यायची गरज नाही. प्रोग्राम्स हे मोबाईलवर सुद्धा रन होतात मित्रांनो. जे मी तुम्हाला ऑनलाईन कंपायलर सांगितलं ते GDBचं, त्याच्यावर सुद्धा तुम्ही Google Chromeवर जाऊन सुद्धा त्याच्यावर सुद्धा रन करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक असा ॲप सांगणार आहे मी आज, त्या ॲपवरती तुम्ही तुमचा प्रोग्राम रन करू शकता. तर मित्रांनो, शेवटपर्यंत राहा आणि आपल्या PGTech अकॅडमीला सबस्क्राईब करा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ॲप सांगणार आहे. चला तर तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे की सी प्रोग्रामिंग ॲप असं सर्च करायचं आहे. लगेच पहिल्यांदीच पहा तुम्हाला सी प्रोग्रामिंगचा ॲप दिसून येईल. हा कोडिंग सी हा ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. मग ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. याला पूर्ण इन्स्टॉल होऊ द्या आणि यावर तुमचे सर्व प्रोग्राम सीचे हे रन होतील मित्रांनो. सी प्रोग्रामिंगचा ॲप आहे हा. तर 61 MBचाच ॲप आहे. जास्ती काही महाग वगैरे नाही आहे. जास्ती वगैरे तुमचं काही मोबाईलचा एवढा डाटा वगैरे खाणार नाही. तर मित्रांनो, तुमचे प्रोग्राम्स जर रन करायचे असतील तर हाच ॲप वापरा तुम्ही. मोबाईलवर ह्या ॲपवर तुमचे प्रोग्राम्स हे रन होतील. हा बेस्ट ॲप आहे. तर तुम्ही ते ॲप घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमचे प्रोग्राम्स रन करून टाका. तर मी तुम्हाला आज एक प्रोग्रामसुद्धा दाखविणार आहे या ॲपवरती रन करून. तर हा ॲप ओपन होऊस तर जरा वेट करूया. त्यानंतर मी तुम्हाला एक प्रोग्राम दाखविणार आहे. पहा, ॲपला ओपन करून घेतो मी. असा इंटरफेस आहे त्याच्यावर. पहा, मी इंटरफेस आहे त्याच्यावर आणि इथं काय काय आहे तुम्हाला सांगून देतो मी या ॲपवर. पहा, जर तुम्हाला इथं प्रोग्राम लिहू शकता तुम्ही या एरियामध्ये तुम्ही प्रोग्राम लिहायचा. इथं तुम्हाला टॅग्स आहेत, खूप सारे टॅग्स जे आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये लागणार आहे ते टॅब वगैरे आहे, कर्ली ब्रेसेस वगैरे खूप सारे हे सिम्बॉल्स आपल्याला प्रोग्राममध्ये लागतात. ते सिम्बॉल्स आहेत. रन करण्यासाठी तुम्ही इथं क्लिक करायचं आणि मेन्यू पाहण्यासाठी तुमचे फाईल्स वगैरे सेव्ह केलेले असतील तर इथं क्लिक करायचं मेन्यूवर. तर तुम्हाला हे ओव्हरव्ह्यू तर समजला असेल. तर आता मी एक बेसिकचा प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, इथं ॲज इट इज हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आधी रन झालेला दाखवेन मित्रांनो तुम्हाला. हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम पहा, टाईप केलेला दाखवेन. पहा, जसं मी प्रोग्राम तुम्हाला दाखवित होतो, मी तुम्हाला प्रोग्राम घेत होतो आपल्या PGTech अकॅडमीवरती सीचे. तर तसेच प्रोग्राम तुम्ही ॲज इट इज इथं टाकू शकता. इथं टाकून तुम्ही आउटपुट काढू शकता. पहा, हे ॲज इट इज हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे. यालाच मी रन करतो. पहा, आउटपुटला आलं. पहा मित्रांनो, हॅलो वर्ल्ड इथं आउटपुटला आलं. इथं पहा, आउटपुटला हॅलो वर्ल्ड हे आलेलं आहे. हे इथं कंपायलरचा रिझल्ट आहे. इथं हॅलो वर्ल्ड आउटपुटला आलेला आहे मित्रांनो. तर असं सेम इथं एंटर दाबलं की लगेच आपल्या बॅक स्क्रीनवर येऊन जाता तुम्ही. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रोग्राम तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपलं ॲरेचं सुरू आहे. ॲरेबद्दल आपलं सर्व सुरू आहे. तर मी काय करतो, 5 नंबर आपण ॲरेमध्ये घ्यायचे. 5 एलिमेंट आपण ॲरेमध्ये घेऊन त्यांना डिस्प्ले करायचा प्रोग्राम लिहून टाकू. इंट ॲरे डिक्लेअर करायचा. त्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे हे दिसतील तुम्हाला टॅग्स. पहा, इथं प्रिंटएफसाठी हा वापरतो आपण, डॉलर आहे, प्लस आहे, हे आहे, खूप सारे हे आहेत सिम्बॉल्स. तर ते सिम्बॉल्स तुम्ही वापरू शकता. इझी जातील तुम्हाला. असं कीबोर्डमध्ये टाईप करायची
ही गरज नाही. हे एक त्या ॲपचा खूप सारा फायदा आहे, कोडिंग सी नावाच्या ॲपचा. तर हाच ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. तुम्हाला तिथून जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलवरती. तर इथं मी व्हॅल्यू देतो 5 एलिमेंट्स आपल्याला एंटर करायचे आहेत ॲरेचे. म्हणून ॲरेची साईज किती देणार मी? 5 देणार. ॲरेला क्लोज करून टाकणार. पहा मित्रांनो, 5 एलिमेंट एंटर करायचे आहेत म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल? फॉर लूप लावावं लागेल. फॉर लूप लावायला लागेल म्हणल्यावर आयसुद्धा आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. आयसुद्धा डिक्लेअर केला आपण. इंटिजर आयसुद्धा डिक्लेअर केला. तर आता हे प्रिंटएफ मी कट करून टाकतो. पहा ह्याच्यात सर्व तसंच आहे. कमेंट लाईन वापरायची असते तर तुम्ही हो का, ही जर लाईन इथं जर मला कमेंट लाईन वापरायची असते तर असं करून मी कमेंट आऊट करू शकतो लाईनला. कोणता स्लॅश असते कमेंटला? कमेंट आऊटला हे पहा, कमेंट आऊट झालं. हा मी फॉरवर्ड स्लॅश वापरला आहे आणि कमेंट आऊट झालं. हे पहा ब्लॅकमध्ये झालं. सेम कमेंट आऊट झालं की ब्लॅकमध्ये येऊन जातं, म्हणजे ती लाईन कन्सिडर केली जात नाही. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चला आता ॲरेचा प्रोग्राम लिहूया आपण. ॲरे आपल्याला युजरकडून घ्यायचा आहे. ॲरे युजरकडून कसा घ्यायचा? तर त्यासाठी आपल्याला फॉर लूपचं लॉजिक लावावं लागेल. त्याआधी प्रिंटएफ फंक्शन वापरा. प्रिंटएफ पहा इथं प्री इथं टाईप करत जा मित्रांनो. हे असं इथं क्लिक करून असं डायरेक्ट घेत जाऊ नका. डायरेक्ट ते तुम्ही तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर डायरेक्ट घेत जा. खूप सारे कंपायलर राहतात ते ॲज इट इज तुम्हाला प्रिंटएफ, स्कॅनएफ हे असं देऊन टाकतात. पण मित्रांनो, जेव्हा मी डिप्लोमाला होतो तेव्हा मी बी असंच करीत होतो. पण मला एक घोळ काय झाला माझ्यासोबत एक घोळ काय झाला मित्रांनो, मला हे आठवत नव्हतं की इथं डबल कॉमा येते, असा डबल कॉमा येते का सिंगल कॉमा येते हे आठवत नव्हतं. का म्हणून आठवत नव्हतं? कारण की मी इथून असं हे डायरेक्ट करीत होतो हे असं. आता प्रिंटएफ कसं मी डायरेक्ट तिथं क्लिक करून प्रिंटएफ डायरेक्ट आणलं, तर मी असंच डायरेक्ट करीत होतो मित्रांनो. त्याची गलती पुन्हा मला कळाली आणि मी एक सिंगल गोष्ट टाईप करून करीत गेलो. पण आता माझ्याकडे टाईम नाही ना, व्हिडिओची लेंथ खूप वाढेल म्हणून मी असं करीत आहे आणि मोबाईलवर तुम्हाला दाखवित आहे. आजचा व्हिडिओ मी मोबाईलवर शूट करीत आहे, जेणेकरून मोबाईलवर ते ॲप तुम्हाला घेता येईल असं, आणि मोबाईलवर कसे प्रोग्राम रन करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. तर माझी राय तुम्हाला हीच असेल की तुम्ही काय करत जा, डायरेक्ट टाईप करत जा एक वर्ड. पहा मला लक्षात आलं नव्हतं, तुम्हालाही येणार नाही तुमच्या परीक्षात. हा माझा एक्सपिरियन्स बोलतोय, मी तुम्हाला सांगत आहे म्हणून तरी तुम्ही ऐका. ही प्रत्येक गोष्ट टाईप करीत चला. एंटर ॲरे एलिमेंट्स. एंटर ॲरे एलिमेंट्स. पहा कॉमा हे ॲज इट इज आलतं का नाही आपण प्रिंटएफ जेव्हा टाकलं होतं तेव्हा. आता फॉर लूप लावायचं. पहा इथं लगेच फॉर लूपमध्ये सजेशन करायचं. फ्लोट एफ केलं की फ्लोट लावायचं आहे की फॉर लूप लावायचं लगेच आलं आपल्याला. मग आपल्याला फॉर लूप लावायचं. इथं मी सिलेक्ट करतोय, पण तुम्ही तसं सिलेक्ट करायचं का नाही? तुम्ही काय करायचं, डायरेक्टच हे करायचं, सिलेक्ट करायची गरज नाही. इक्वल टू करून द्यायचं. इक्वल टू केल्यावर इथं व्हॅल्यू आयची व्हॅल्यू 0पासून सुरुवात करायची. ए ऑफ 0पासून सुरुवात करायची. इंडेक्स व्हॅल्यू 0पासून सुरुवात होती म्हणून. हे तर तुम्हाला कंडिशन कशी लावायची, काय लावायची हे तर तुम्हाला आता पाठच झालं असेल. तर कुठून सुरुवात करायची? आय हा लेस दॅन असला पाहिजे. इथं पहा सिम्बॉलसुद्धा ॲज इट इज आहेत. लेस दॅन असला पाहिजे कितीपेक्षा? 5पेक्षा. आणि आय प्लस प्लस करून टाकायचं. आय प्लस प्लस कर्ली ब्रेसेस लावायचे. ॲज इट इज कर्ली ब्रेसेस येऊन जातात. आणि यामध्ये आपल्याला स्कॅनएफ फंक्शन वापरायचं का? 5 ॲरे आपल्याला घ्यायचे. 1 डायमेन्शनल ॲरे बघणार आहोत आपण. 5 ॲरे आपल्याला घ्यायचे. 4 स्पेस सोडून द्यायचे आणि मग नंतरनी प्रिंटएफ लिहायचं. हे पहा ॲज इट इज आलं का नाही? प्रिंटएफ नाही, स्कॅनएफ लिहायचं. नंतरनी स्कॅनएफ लिहायचं. स्कॅनएफसुद्धा ॲज इट इज येते. हे पहा स्कॅनएफसुद्धा आलं. तर आता काय करायचं, %d करायचं. %d वरती ॲरेवरची व्हॅल्यू टाकायची. पहा % आहे का इथं? हो आहे. %d. त्यानंतर कशावरती व्हॅल्यू टाकायची? ॲड्रेस ऑफ ए नावाच्या आयवरती, ॲरेवरती. ए ऑफ
आयची व्हॅल्यू 0 होणार, ए ऑफ 0 वरती व्हॅल्यू जाणार, आयची व्हॅल्यू पुन्हा 1 होणार, ए ऑफ 1 वरती व्हॅल्यू जाणार. असे कुठपर्यंत जाणार, जर आयची व्हॅल्यू ही 5 होत नाही तोवर, 4 होत नाही तोवर. 4 झाली की कंडिशन काय होणार, ट्रू होणार, हे स्कॅन एफ होणार आणि त्यानंतर परत हे काय होणार, आयची इन्क्रीमेंट होणार. मग आयची व्हॅल्यू 4ची 5 होणार, 5 झाली की कंडिशन फॉल्स होणार. मग हा फॉर लूप एक्झिक्यूट होणार का, नाही. मग काय होणार, प्रोग्राम कंट्रोलर बाहेर येणार. सेम आता हे ॲरे घेण्यासाठी, आता जर मी रन केला हा प्रोग्राम, पहा मी तर प्रिंट एफ टाकतो. तुम्ही म्हणता सर हे काय झालं, पहा प्रिंट एफ टाकतो प्रोग्राम, सॉरी आता इथं लिहितो मी RUN रन सक्सेसफुल, रन सक्सेस लिहिलं मी, म्हणजे आपला प्रोग्राम रन झाला सक्सेस. पण आपल्याला प्रोग्राम रन करायचा होता, हे पहा एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे, कॉमा राहिलेला आहे. अशा इथंसुद्धा एरर तुम्हाला सांगून देतो. पहा कसा सांगून देतो, हे पहा असं मॅसेज येऊन जातो. इथं असं स्कॅन एफ पहा, इथं दाखविलेलं आहे एरर जनरेटेड. पहा %च्या इथं दाखविलेलं आहे, इथं की कुठं एरर आलेला आहे. मग तिथं लगेच कळून जाते आपल्याला की इथं एरर असा एरर आलेला आहे. बरं झालं एरर आला की जण की मी तुम्हाला सांगू शकतो कुठं एरर आला. पहा ॲरेमध्ये एलिमेंट्स एंटर करायला सांगितले. मी एंटर केला 1, एंटर दाबला, 2 एंटर, 3 एंटर, 4 एंटर, 5 एंटर, 5 एलिमेंट एंटर केले. त्यानंतर आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. आता ॲरेमध्ये 5 एलिमेंट एंटर झाले, पण ते आपल्याला इथं आउटपुटला दिसले का, कसे दिसतील, आउटपुटला कसे दिसतील, जर आपण डिस्प्लेच केलं नाहीत तर, आपण प्रिंट एफचा फंक्शनचा वापर करून जे आउटपुटला टाकलेच नाहीत तर ते कसे दिसतील. म्हणून प्रिंट एफ फंक्शनचा वापर करून आपण एकदा आउटपुटला टाकून देऊ, म्हणजे आपल्याला इथं प्रोग्राम सक्सेसच्या जागी ते आउटपुटला दिसतील काय नंबर आपण टाकले. तर काय नंबर आपण टाकले ते आउटपुटला दिसण्यासाठी, आउटपुटला दिसण्यासाठी नंबर्स आर, ते कोणते नंबर होते ते टाकूया. NUM नंबर्स आर त्यानंतर इथं सुद्धा /n सुद्धा इथं कामाला येतो. /n सुद्धा इथं वर्क होतो. आता सेम हेच फॉर लूप कॉपी करून घ्यायचं. तुम्ही नाही कॉपी करायचं बरं का, मी इथं कॉपी करत आहे. तुम्ही परीक्षात तुम्ही प्रॅक्टिस करूच तर कॉपी करू नका. सेम फॉर लूप इथं कॉपी करून टाकायचं. आता प्रिंट एफच्या स्कॅन एफच्या जागी फक्त प्रिंट एफ वापरायचं, प्रिंट एफ फंक्शन वापरायचं. आणि काय बदल करायचा हे इथं हे काढून टाकायचं, काय म्हणते ॲड्रेस ऑपरेटर काढून टाकायचा. ॲड्रेस ऑपरेटर स्कॅन एफ सोबतच लावतो आपण. का म्हणून स्कॅन एफ सोबत लावतो, कारण की ते ॲड्रेस ऑफ ए वरती टाकायची असते. ॲड्रेस या इथं व्हॅल्यू टाकायची असते. पहिली व्हॅल्यू ॲड्रेस ऑफ ए ऑफ 0 वरती जाणार, दुसरी व्हॅल्यू ॲड्रेस ऑफ ए ऑफ 1 वरती जाणार, तिसरी व्हॅल्यू ॲड्रेस ऑफ ए ॲरे नावाच्या 2 वरती जाणार. तर होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल. हे प्रोग्राम मी तुम्हाला रन करून एकदा दाखवतो, याचं आउटपुट कसं येईल. आउटपुट पहा, आउटपुट बरोबर येणार नाही, कारण की आपण /t वापरलेलं नाही. /t सुद्धा वापरायचं असते. आउटपुट बरोबर येणार नाही, असं चिटकून आउटपुट येणार. पहा चिटकून आउटपुट आलेलं आहे, ही पहा चिटकून आउटपुट आलेलं आहे. यामध्ये गॅप नाही, यामध्ये गॅप सोडावं लागते ना. यामध्ये गॅप आता मी तुम्हाला सोडून दाखवतो. कसं काय वापरायचं, /t वापरायचं. /t इथं /t वापरायचं. /tने काय होणार, /t फॉर्मॅट स्पेसिफायर जेव्हा आपण बघितले ना तेव्हा तुम्हाला समजून यायला पाहिजे. /n /t /b /h ही कशासाठी वापरतात हे तुम्ही जर आपले आधीचे लेक्चर बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर हा प्रोग्राम बघा, आता तुम्ही प्रोग्राम तर आपला सक्सेसफुली रन झालेला आहे. आता मी नंबर्स टाकून देतो. ॲरे एलिमेंट्स, एंटर ॲरे एलिमेंट्स 10 20 30 40 50. पहा आता गॅप आलेला आहे का, पहा आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे आणि गॅपसुद्धा आलेला आहे. जसं मी प्रोग्राम रन करीत आहे तसं जरासुद्धा एरर हे खपवून घेत नाही. हे सुद्धा कंपायलर खपवून घेत नाही एरर. तुमचा ॲक्युरेट प्रोग्राम झाला पाहिजे आणि रन झाला पाहिजे. जर तुम्हाला प्रोग्रामर व्हायचं असेल तर मी दिलेले सर्व प्रोग्राम्स तुम्ही
मनाने रन करून बघा, कुठं कुठं एरर येत आहे, कसं कसं एरर येत आहे, कसं लॉजिक पडत आहे, हे फॉर लूप कसा पडत आहे, हे हँड रन करून ड्राय रन करून बघत चला. मी हँड रन करून म्हणजे कसं, आयची व्हॅल्यू एका एकाने वाढवीत चला, आयची व्हॅल्यू कंडिशन चेक करीत चला. पहिल्यांदा काय करायचं, आयची व्हॅल्यू 0 आहे, त्यानंतर काय करायचं, कंडिशन ट्रू आहे का चेक करायचं. कंडिशन ट्रू झाली तर स्कॅन एफ प्रिंट करायचं. स्कॅन एफ झाल्यानंतर इन्क्रीमेंटला जायचं, इथं इन्क्रीमेंटला जायचं. इन्क्रीमेंटला गेल्यानंतर इन्क्रीमेंट करायचं. आयची व्हॅल्यू 0 आहे, आता 1 करायची, आयची व्हॅल्यूला 1 करायचं, कारण आय प्लस प्लस दिलं आहे म्हणजे आयची व्हॅल्यू 1 वाढवीत आहात. त्यानंतर परत कंडिशन चेक करायची. असं हँड रन करून बघायचं मित्रांनो. प्रत्येक प्रोग्राम तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मग तुम्हाला कोणताही प्रोग्राम परीक्षेत आला तरी तुम्हाला सोडविता येईल. आता हे प्रोग्राम कोणता झाला, हे प्रोग्राम कोणता झाला, हे प्रोग्राम कोणता झाला पहा. हे प्रोग्राम हा तुमचा, मी क्वेश्चन सुद्धा लिहितो इथं, राईट ए प्रोग्राम टू एक्सेप्ट 5 elements in array and display it. पहा मी लिहिलेला आहे राईट. हे क्वेश्चन झाला या प्रोग्रामचा. असा क्वेश्चन तुम्हाला MSBT मध्ये पेपरमध्ये विचारतात. 5 एलिमेंट्स एंटर करा म्हणते ॲरेमध्ये आणि त्यांना डिस्प्ले करा म्हणते. पहा, पहिला फॉर लूप हा ॲरे घेण्यासाठी या ॲरेमध्ये पहिला फॉर लूप ॲरेमध्ये घेण्यासाठी, आणि दुसरा फॉर लूप डिस्प्ले करण्यासाठी, प्रिंट एफ फंक्शन वापरून डिस्प्ले करण्यासाठी, स्कॅन एफ फंक्शन वापरून व्हेरिएबलवरती व्हॅल्यू घेण्यासाठी. आता इथं कशामध्ये व्हॅल्यू घेतली, ॲरेवरती व्हॅल्यू घेतलेली आहे. पहा 5 एलिमेंट म्हणजे कोणते, हे पहा इथं एंटर करता 5 एलिमेंट मी एंटर केले. पहा हे 5 एलिमेंट टी असं डिस्प्ले होईल. म्हणजे हे प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला आपला. म्हणजे हा प्रोग्राम तुम्ही परीक्षेत लिहू शकता. तर होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. मेनली आजचं लेक्चर तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की प्रोग्राम्स कसे रन होतात हे ऑनलाईन कंपायलरवर, मोबाईलच्या कंपायलरवरती. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं सुद्धा तुम्ही प्रोग्राम शिकू शकता. फक्त शिकायची जिद्द असली पाहिजे माणसाला. त्यानंतर जिद्द पुढं कुणीही जाऊ शकत नाही. शिकायची जिद्द ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी ठेवावी. शिकायची जिद्द. त्यांना आपल्या भारतात शिक्षण शिकू देत नव्हते जाती वगैरेच्या कारणामुळं, पण त्यांनी शिक्षण हे लंडनमध्ये जाऊन त्यांचं कंप्लीट केलं. तर मग अशी शिकण्याची जिद्द जर असली ना माणसाला, तर पैसासुद्धा त्याला अडवू शकत नाही मित्रांनो, जर शिकण्याची जर तुमच्यात जिद्द असेल तर बस झालं तुम्हाला आजचं मोटिवेशन. आणि तुम्हाला आजचं सर्व आपलं प्रोग्राम्स कंपायलर कोणतं वापरायचं मोबाईलसाठी हे सुद्धा समजलं असेल. तर होप की तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. बाय बाय.